महत्वाचा विषय या ठिकाणी. हे झाले आपली पॅनक्रिया. काय झालं बेटा आपली पॅनक्रिया. आता पॅनक्रियाची पॅनक्रिया काय करते 800 ते 200 ते 800 ml काय करते पॅनक्रियाटिक ज्यूस सिक्रेट करते एका दिवसात. पाऊल लिटर म्हणलं आपण. काय पाऊल लिटर. आता कन्सेप्ट असा येतो द एन्झाईम कोणते कोणते असतात या पॅनक्रियाटिक ज्यूस मध्ये कोणते कोणते एन्झाईम प्रेझेंट असतात लक्षात ठेवा. कोणते कोणते एन्झाईम प्रेझेंट आहे. पहिला आहे एन्झाईम. पहिला काय एन्झाईम प्रेझेंट आहे. दुसरे काय फॅट्स. नंतर काय लिपिड. नंतर अमायलेज आर इसेन्शियल फॉर द डायजेशन ऑफ प्रोटीन फॅट्स कार्बोहायड्रेट्स. कळतंय का. हे जे आपल्या आपण जेवतो खातो आपण काय खाता हो तुम्ही काय खाता तुम्ही तुम्ही खाता काय तुम्ही चिकन बिर्याणी खाता समजून बिर्याणी नाही खात. ठीक आहे बाबा आपल्याकडे व्हेजिटेरियन लोक व्हेज बिर्याणी खाते तुम्ही ओके नाही वरण खाते वरण ठीक आहे. फोडणीचं वरण खाल्ले तर फोडणीच्या वरणामध्ये ग्रेन्स हे आपली डाळ आहे त्याच्यावर पोळ्या खातात भात खाता ठीक आहे. भात तांदूळ आहे धान्य आपण खातो कडधान्य असेल कोणते असेल तर याचा अर्थ काय त्याच्यामध्ये प्रोटीन्स कार्बोहायड्रेट लिपिड्स वगैरे काय असतात प्रेझेंट असतात. त्यांना ब्रोकन डाऊन करून हे पॉलिमर आहे ना हे काय पॉलिमर. आता मला सांगा आपल्या स्मॉल इंटेस्टाईन मधून पॉलिमर ऍब्सॉर्ब होईल का नाही कारण तो लंबा कंपाऊंड आहे. जो लंबा कंपाऊंड आहे तो आपल्या इंटेस्टाईन मधून काय होणार नाही बेटा ऍब्सॉर्ब होणार नाही. आणि तो आपल्या इंटेस्टाईन मधून ऍब्सॉर्ब झाला पाहिजे याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल लंब्या कंपाऊंडचं काय करावं लागेल ब्रेकडाऊन करावं लागेल स्मॉल स्मॉल पीसेस मध्ये. बरोबर आहे का नाही. आणि ते ब्रेकडाऊन करण्यासाठी कोणतं ज्यूस गरजेचं आहे पॅनक्रियाटिक ज्यूस. कळलं तुम्हाला आता. जर ते पॅनक्रियाटिक ज्यूस नाही आलं असलं आपल्याकडे आणि पॅनक्रियाटिक ज्यूसची डेफिशियन्सी जर असली तर पॉलिमर नुसता खायचा कामाचा आहे तो आपल्या बॉडीत ऍड होणार नाही. लक्षात ठेवा तो बाथरूमला चालला जाईल तिकडे लक्षात ठेवा ठीक आहे. कळलंय त्याच्यासाठी गरजेचं आहे. इट इज दॅट क्लियर. चलो अब हम देखेंगे आपण आतापर्यंत काय बघितलं पॅनक्रिया बघितली लिव्हर बघितलं आणि काय बघितलं बेटा आपण सलायवरी ग्लॅंड बघितली. काय बघितले आपण सलायवरी ग्लॅंड बघितली. तिन्ही ग्लॅंड आपण बघितलेले आहे त्यांचे सिक्रिशन बघितलेले. आता आपल्याला बघायचं मेकॅनिझम ऑफ डायजेशन. काय बघणे आपल्याला मेकॅनिझम ऑफ डायजेशन की कसे डायजेशन होते तुम्हाला अन्न कसे पचते अन्न कसे पचते ठीक आहे लक्षात ठेवा. अरे अन्नात ते काय अन्न कसे पचते हाऊ टू पचते अन्न अन्न कसं बनते बनते नाही पचते. व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड. आपण एकदा स्लाइड चेंज करूया. अन्न कसं बनते काय बघणे आपल्याला द प्रोसेस ऑफ डायजेशन ऑफ फूड. लक्षात तुम्ही खाता ते तुम्हाला कसं बसते याच्या प्रोसेस आहे. अन्न पचण्याच्या काही प्रोसेस असतात लक्षात ठेवा ओके. काय बघा सगळ्यात पहिले डायजेशन ऑफ फूड बघायचं. काय बघायचं बेटा डायजेशन ऑफ फूड. द प्रोसेस ऑफ डायजेशन इज टेक्स प्लेस बाय मेकॅनिकल अँड केमिकल प्रोसेस. सांगितलं पहिलेच तुम्हाला काय म्हटलं मी या ठिकाणी जे डायजेशन प्रोसेस आहे ती डायजेशन प्रोसेस कंप्लीट करण्यासाठी काय करण्यासाठी कंप्लीट करण्यासाठी आपल्याला दोन मेन फेज कंप्लीट करावं लागतात. पहिली फेज कोणती कंप्लीट करावं लागते मेकॅनिकल आहे चीविंग चर्निंग ओके. काय चीविंग चर्निंग ओके काय चीविंग चर्निंग चावणे. कोणाला चावायचंय कोणाला चावायचंय अन्नाला चावायचं. अन्न कोण येतो फूडला चावायचं लक्षात ठेवा. अन्नाला चावायचं नाही. अन्नाला चावले कधी तू 2-4 दिवस जेवण देणार नाही तुम्हाला. तो विषय वेगळा आहे लक्षात ठेवा. काय म्हणतो आपण वी आर ऑलरेडी नोन दॅट फूड कंझम्स वी नीड टू बी प्रोसीड फॉर युटिलाइज इट कम्प्लिटली. अर्थात काय माहिती का जे तुम्ही खाल्लेलं अन्न आहे हे पचवण्यासाठी पहिले त्याच्यामध्ये काहीतरी प्रोसेस कराव्या लागतात. बिना प्रोसेसच्या घेत नाही आपण. डायरेक्ट ऍपल घेतला गेला
व बगळ्यासारखं करू शकतो. बगळा पाहिला असेल तुम्ही, बगळा वगैरे काय करतो, डायरेक्ट असेल डायरेक्ट उंदीर घेतो, डायरेक्ट गेला मध्ये. त्यांना बी ती सिस्टम आहे त्यांची डायजेशनची तशी. आपली तशी सिस्टम आहे का? आपली तशी सिस्टम नाही आहे. लक्षात ठेवा, आपल्याकडे पॉकेट पिकेट नाही, त्यांच्याकडे पॉकेट असते एक्स्ट्रा. पॉकेट म्हणजे काय, पैसे ठेवायचं पॉकेट नाही. पॉकेट कोणतं असतं, त्यांचं जठर जे येतं तशा प्रकारचं असतं. आतमध्ये गेल्यानंतर त्याची डेथ होऊन जाते. कशामुळं? ऑक्सिजन न मिळाल्यामुळं. आपण म्हणतोय ते आतमध्ये थोडासा फडफड करत नसेल का? यस, फडफड करते ते, पण बाहेर त्याला आदमर करून टाकतं पहिले. ते पकडला उंदीर डायरेक्ट असा आतमध्ये टाकला असं थोडी असते ना. बघायला तुम्हाला कधी उंदीर पकडताना पाहिजे का? अबे तुम्ही बघायला म्हटलं मी तुम्ही बघायला उलट झालं ते. तुम्ही बघायला कधी उंदीर पकडताना पाहिले का? नाही. कधी बेंडकी पकडताना पाहिले का? कधी माशी पकडताना पाहिले का? पाहिले ना. टीव्हीत काय वाटली मग पाहायला असं तर कसं करतो तो, असं धरला असं माशी घेतली का असं वरती तोंड करतो असं असं, आणि ती माशी चालली जाते. मग ती आतमध्ये गेल्यावर ते फडफड करत नसेल का? यस करते, लक्षात असून द्या. पण बिना ऑक्सिजनची तिची काय होऊन जाते. हे जे जिवंत किडे खाणारे असतील, हे असतील, हे जे प्राणी आहे हे काय करतात, त्याचे ऑक्सिजन न देतात ते चोच उघडी ठेवत नंतर चोच काय करून टाकतं, लगेच बंद करून टाकतं. कारण आतमध्ये काय नाही गेला पाहिजे, ऑक्सिजन नाही गेला पाहिजे. बिना ऑक्सिजनची गुदमरून त्याची काय झाली पाहिजे, मृत्यू झाला पाहिजे. कळलं तुम्हाला? समजलंय? त्यामुळे आता सगळेच ना आपण काय म्हणतो, तर आपण खाल्लेलं अन्न जे ते प्रोसेसच्या नंतरच आपल्याला डायजेस्ट होईल. आपण जर त्या फूडवरती प्रोसेस नाही झाली, फॉर एक्झाम्पल तुमची डायजेस्टिव्ह सिस्टम सध्या फेल झालेली आहे. फॉर एक्झाम्पल तुम्हाला डायरिया झालेला आहे. काय झालं तुम्हाला? डायरिया. तर तुमचं खायात लक्ष राहील का? फक्त कशात लक्ष राहील? जायत लक्ष राहील. व्हेरी गुड. कशात लक्ष राहील? जायत. ते घेतलं टमरेल की पळाले. आता टमरेल घ्यायची गरज राहिली नाही. आता सगळ्यांच्या घरी काय झाले, टमरेल नाही झाले, काय झाले, हा लक्षात. त्याच्यामुळे आता कळत नाही. पहिले लोक आहेत लगेच कळत आहे, अरे दोनदा चारदा दोनदा घेऊ आता प्रॉब्लेम माग लागतो काय करा दोनदा तीनदा तिकडे लोक अरे पावसाळ्यात नंबरच लागत. घर लोक आला की डबल वापस आले. अतिरी जवळ ते बाथरूमचा प्रॉब्लेम होता, लक्षात ठेवा. ठीक आहे. हा त्यात बी आपल्या पूर चांगला सपोर्ट देत होता. पुराला की स्वच्छता अभियान 2-3 दिवसात डबल झालं तसं असा विषय होता. ठीक आहे. काय म्हटलं इकडे, डायजेशन इन्क्लूड व्हेरियस प्रोसेसेस इन्व्हॉल्व इन द सिम्प्लिफिकेशन ऑफ फूड. हे सिम्प्लिफिकेशन म्हणजे काय, फूड कॉम्प्लेक्स लेवलचं असतं, त्याला सिंपल लेवल मध्ये कन्वर्ट करायचं जर असेल तर खूप सारे आपल्याला काय करावं लागतात, प्रोसेस कंप्लीट कराव्या लागतात. देयर आर सेव्हरल प्रोसेस आर कंप्लीटेड टू सिम्प्लिफिकेशन ऑफ फूड. फूडला सिम्प्लिफाय करण्यासाठी. तुम्ही म्हणता सिम्प्लिफाय करण्यासाठी सॉल्व्ह करणे काय, सॉल्व्ह नाही करणे. फॉर एक्झाम्पल काय केलं होतं, मी काय म्हणतो, समजून घ्या, आणून अंड खाल्लं. काय खाल्लं? मग त्याच्यात काय कार्बोहायड्रेट आहे, कन्सिडर करू कार्बोहायड्रेट आहे. मग आता कार्बोहायड्रेटचं प्रमाण त्याच्यामध्ये, कार्बोहायड्रेट कोणत्या फॉर्ममध्ये, त्याच्यामध्ये ग्लुकॅजनच्या फॉर्ममध्ये आपण त्याच्या ग्लुकोजनच्या, ग्लायकोजनच्या, कशामध्ये ग्लायकोजनच्या फॉर्ममध्ये. ग्लायकोजनचं मॉलिक्युलर वेट किती, 10,000 डाल्टन. बरोबर, किती आहे, 10,000 डाल्टन. आता 10,000 डाल्टन पेक्षा जास्त मॉलिक्युलर वेट असलेल्या मॉलिक्युलला आपण पॉलिमर म्हणतो. काय म्हणतो? पॉलिमर. याला काय म्हणतो आपण, हा कोणता आहे, मॅक्रो बायो मॉलिक्युल आहे. कोण आहे हा? मॅक्रो बायो मॉलिक्युल. मायक्रो नाही, मॅक्रो. काय? मॅक्रो बायो मॉलिक्युल आहे. मग मॅक्रो बायो मॉलिक्युल आपल्याला डायजेस्ट होऊ शकत नाही, त्यासाठी आपल्याला ब्रेकडाऊन करून त्याचं कन्व्हर्जेशन ग्लुकोज मध्ये करावं लागेल, तर आपल्या बॉडीला तो ऍक्सेप्टेबल आहे. अदरवाइज आपली बॉडी काय म्हणत, आम्हाला ते पचत नाही. कळलं तुम्हाला? तर हे सिम्प्लिफिकेशन आहे. खाल्लेल्या मटेरियल मधून ग्लुकोज बाहेर काढते, नॉट कार्बोहायड्रेट. कळलं तुम्हाला? ग्लुकोज हा कार्बोहायड्रेट पण ज्या फॉर्म मध्ये त्या फॉर्म मधला लागत नाही. मग आपल्याला बघा, ज्या वेळेला आपली डायजेस्टिव्ह सिस्टम कशी असते, इंजॉर्ड असते, त्यावेळेला डॉक्टर आपल्याला सिंपल काय देतो, ग्लुकोज देतो. पहा लक्षात, त्याला म्हणतो आपण ग्लुकॉन डी. कळलं तुम्हाला? सिंपल ग्लुकोज आहे, कारण आपल्याला सिम्प्लिफाय करण्याची गरज नाही. बाकीचं खाल्लेलं अन्न आपल्याला काय करावं लागते, सिम्प्लिफाय करावं लागते. कळलंय का? असं एक्सप्रेशन द्या, मग कळलं मला. हो, लक्षात ठेवा. ठीक आहे, ते महत्वाचा विषय आहे. हा ना, मग ते विषय असा होऊन जातो. काय म्हणतो, मेकॅनिकल डायजेशन मध्ये काय येतो, मेकॅनिकल डायजेशन इन्क्लूड व्हेरियस मुवमेंट्स ऑफ एलिमेंटरी कॅनल. व्हॉट इज एलिमेंटरी कॅनलची मुवमेंट कोणती? जर तुम्ही जठर मध्ये गेले तर असं गुंजळीकरण होणार. काय होणार बेटा? असं चूर्निंग. काय म्हणणार आपण त्याला? चूर्निंग.
घुसळीकरण होईल. मेकॅनिकल प्रोसेस आहे. काय मेकॅनिकल प्रोसेस? चेविंग करतात तुम्ही काय करणार बरोबर, तुमच्या इथं कोणती बकल कॅव्हिटीची मुवमेंट होणार. आता मी सांगू कशी होती तर, आता बोलताना अशी बकल कॅव्हिटीची मुवमेंट होऊ लागली, तशी जेवताना पण बकल कॅव्हिटीची मुवमेंट अशीच असते का आपली? अजिबात थोडी वेगळी असते. बरोबर आहे, लक्षात असून द्या. मास्टिकेशन म्हणजे काय? चेविंग बाय टीथ, चुर्निंग इन द स्टमक, पेरिस्टाल्सिस मूवमेंट इन द गॅस्ट्रोइंटेस्टायनल ट्रॅक्ट इज अबाउट. या सगळ्या प्रोसेस मेकॅनिकल प्रोसेस आहे. कळलंय तुम्हाला कशा या सगळ्या मेकॅनिकल? याच्यामध्ये मला सांगा, टीथला आपण चेविंग करतोय का? केमिकल गरजेचं आहे का? अजिबात नाही. त्याच्यानंतर स्टमक मध्ये होते तर त्याच्यामध्ये बी आहे का? या कोणत्या मेकॅनिकल प्रोसेस आहे. कोणत्या या मेकॅनिकल प्रोसेस आहे, लक्षात असून द्या. ओके, कळलं. The chemical digestion is a series of catabolic breakdown reaction that is hydrolyze the food. केमिकल रिएक्शन मध्ये काय येईल? आता केमिकल रिएक्शन मध्ये काय लक्षात ठेवा, केमिकल रिएक्शन मध्ये ना हायड्रोलायटिक एन्झाइम की जे काय करणार? ब्रेकडाऊन करणार. काय करणार? ब्रेकडाऊन. विदाउट ब्रेकडाऊन कोणत्याच प्रकारचं ऍब्झॉर्प्शन होऊ शकत नाही. लक्षात असून द्या. जेव्हा ब्रेकडाऊन कंप्लीट होईल तेव्हाच काय होईल बेटा? ऍब्झॉर्प्शन. इज दॅट क्लिअर? कळलंय? आता बघा, डायजेशन इन द बकल कॅव्हिटी. आता आपल्या बॉडीमध्ये डायजेशन कुठे कुठे होते? एखाद्याने विचार केला का आपल्या बकल कॅव्हिटी मध्ये डायजेशन होत असं? नाही, डायजेशन आपल्याला फक्त एवढं माहिती कुठे होतं? स्मॉल इंटेस्टाईन मध्ये. पण नो, डायजेशन बकल कॅव्हिटी मध्ये होतात. काही काही टॅबलेट्स आपल्याला चघळण्यासाठी दिलेले असतात का नाही? म्हणजे याचा डायजेशन कुठे होते? बकल कॅव्हिटी मध्ये सुद्धा काय होते? डायजेशन होते. लक्षात ठेवा. कळलं का? बकल कॅव्हिटीत एखादा गोष्ट आपण ठेवली ती ऑटोमॅटिक आपल्या शरीरात काय होते? ऍब्सॉर्ब होते. आपल्या इथे स्मॉल स्मॉल आर्टरीज आणि व्हेन्स आहेत, त्या बी काय करतात बळा? आपल्या तोंडामध्ये आर्टरीज आणि व्हेन्स असतात. लक्षात ठेवा, आर्टरीज असतात. आर्टरीज या काय करतात? इथूनच काय करतात? आपल्या बॉडीमध्ये काय करतात? ऍब्सॉर्ब करतात. लक्षात ठेवा. कळतंय का? चलो, बकल कॅव्हिटी मध्ये कसं ऍब्सॉर्प्शन होते बघू आपण. बोथ मेकॅनिकल अँड केमिकल डायजेशन प्रोसेस टेक्स प्लेस. कशामध्ये होते बेटा? बकल कॅव्हिटी मध्ये. दोन्ही, एक चेविंग म्हणजे चावणे आणि ऍब्सॉर्प्शन सुद्धा. कळलं ना? कोणत्या कोणत्या? बोथ मेकॅनिकल अँड केमिकल प्रोसेस दोन्ही सुद्धा टेक्स प्लेस होतात. मास्टिकेशन अँड चेविंग ऑफ द फूड टेक्स प्लेस कशामध्ये बेटा? बकल कॅव्हिटी मध्ये. लक्षात. टंग इज मॅनिपुलेट द फूड. टंग काय करते बा आपल्याला? काय करतो ना आपण? इकडून तिकडून दादा दुधे लागणं पिणं सगळं काय आपण काय करतो? मॅनिपुलेट करणं. म्हणजे काय करणार? मिक्सिंग करणार. काय करणार? मिक्सिंग. आपण खात असलेल्या अन्नामध्ये फूडच्या पार्टिकल्स मध्ये सलायवा काय करायचा? मिक्स करण्याचं काम कोण करते? आपली टंग करते. लक्षात ठेवा. आणि टेस्ट बी कोणामुळे लागते? आपल्याला टंगमुळेच लागते. टेस्ट आहे की नाही? अहो म्हणतो ना, जिभेचे चोचले भरण्यासाठी लोक खातात. आहे की नाही? प्रोटीन साठी कोण खाते? कोणी नाही. पाणीपुरी मध्ये किती व्हिटॅमिन्स आणि प्रोटीन आहे बाबा 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 बाबा. पाणीपुरी इज द खान ऑफ व्हिटॅमिन्स अँड प्रोटीन आहे ना. भंगार पाणीपुरीत काही नाही. फॅट थोडंफार त्या कशामुळे? फक्त ती बी त्या बटाटा टाकला म्हणून. बाकीचं काहीच नाही. लक्षात ठेवा. तरी 15 रुपये प्लेट. काय साठी? फक्त टेस्ट. तुमच्या तोंडाला पाणी आलं असेल. व्हेरी गुड. फक्त टेस्ट साठी. आणि एखादा असं आहे की याला इतक्या इतक्या पाणीपुरी झाला आणि तो बॉडी बिल्डर झाला, असं आहे का? अजिबात नाही. आपल्याला नाही आहे का नाही? वैष्णवीला असं कळलं तुम्हाला? आता काय म्हणणार आपण या ठिकाणी? हे जे काय म्हणणार आपण, क्रुशिंग ऑफ फूड बिकम काय बेटा? इझियर वेन इट गेट मॉइश्चर बाय सलाइवा. लक्षात ठेवा. आता आपल्याला फूड अन्न गिळण्यासाठी मला सांगा, तुम्ही डायरेक्ट भाकरीचा तुकडा घेतला असा, घेतला भाकरीचा तुकडा घेतला, भाकरीचा तुकडा घेतला डायरेक्ट गिळून पहा बरं. हो, टोचल्यावानी म्हणजे डायरेक्ट खतरनाक जातच नाही. तसं गिळूच नाही शकत तुम्ही डायरेक्ट. टॅबलेट बी गिळायची आपल्याला पाणी प्यावं लागते. हो, तसं गिळणार नाही त्याला. जर तुम्हाला त्याला काय करणार असेल, क्रुशिंग करायची असेल, फूड मटेरियलला गिळायचं असेल ना, सलायवा त्याच्यात काय झाली पाहिजे? मिक्स झाली. अजिबात आपल्याला चावायला सॉरी अजिबात गिळायला काय होणार नाही, आपल्याला त्रास होणार नाही. नाही तर मग रिगर्गटेशन होईल. बरोबर आहे की नाही? आपण खाले लक्षात ठेवा, त्याचं रिगर्गटेशन समजलं. त्याचं नाव बी तसं दिलं, रिगर्गटेशन. बरोबर आहे की नाही? लगेच तुम्हाला काय होत नाही? वॉमिटिंग होत नाही. लक्षात ठेवा.
कळतंय का? हा, एवढंच नाही बरं का. रिगर्गटेशन तुम्ही कसं करू शकता? तुमच्या तोंडात जर बोट घातलंय का नंतर रिगर्गटेशन लगेच होऊन जाईल. यस होते. तुम्ही म्हातारी बाया पण नाही केली मला तर एवढा कंटाळा येत होता. खा खू या सकाळी उठल्यापासून मला काय यार लक्षात ठेवायची. पण ते चांगलं आहे. त्यांच्या हिशोबाने ते तोंड होतं. आपण आपल्या हिशोबाने आपल्या येणार तोंड होते. कसे माहिती का? सकाळी उठे इकडून ब्रश घालून ते असं आणि एक जण मी पाहिलं त्यानंतर त्याच्या तोंडात ब्रश होता. म्हणणार बाबा खा. काय विषय एक जण अर्धा घंटा जात असेल. अर्धा घंटा मी म्हणतो जेवढे श्रीमंत झाले का तेवढे भावते झाले लोक. लक्षात ठेवा. ठीक आहे. आता काही बरमुडा घालते आमच्या टी आणि निघते रस्त्याला जॉगिंग करायला. हात तोंडात ब्रश मला सांगा ब्रश करता का नाही? आपण जॉगिंग मध्ये ब्रश कर चालले चालत असे ब्रश करत गंदे लोक काही करते स्टाईल मारण्यासाठी. काय mucus in the saliva lubricate the food as well as help in the binding with the food particles into the mass of a food is called as bolus. काय होतं बेटा? बलूस काय? एका शब्दाने बलूस काय लक्षात असं? बोलूसला म्हणतात अन्नाचा गोळा. काय? अन्नाचा गोळा. लक्षात ठेवा. पुढमध्ये घेता तो गोळा असतो. लक्षात ठेवा. त्याला म्हणणार आपण काय बेटा? बलूस. काय म्हणणार? बलूस. व्हॉट इज बलूस बेटा? बलूस कळालं तुम्हाला इथपर्यंत? हा बस काय म्हणणार? बलूस क्या होगा बेटा? बलूस म्हणजे काय असतं? ज्या वेळेला आपण काय केलं फूड पार्टिकल कंझ्युम करायचा विचार केला. फूड पार्टिकल कंझ्युम करण्यासाठी आपण काय करणार? फूड मटेरियल खाणार. आपण त्याची चिविंग करणार आणि एक गोळा आपल्या ऑटोमॅटिक कशामध्ये बनतो? आपल्या तोंडामध्ये बनायला. लक्षात ठेवा. आपण जेव्हा खाणार ना एक गोळा बनणार. त्या तो जो काय असणार आहे तो जो काय बंच असणार आहे आपल्या फूड मटेरियल त्याला काय म्हणणार आपण बेटा? बलूस. आणि तो गिळणार आपण मग तो बलूस जाणार आहे. आता आपल्या भुकेवर डिपेंड करतं बलूस कसा बनेल. लक्षात ठेवा. एखाद्या जर कधी समजून भूक भेटतच नाही की गप्पा गप बलूस फॉर्मेशन एखादं तरी बरोबर आहे का नाही? आणि जर तो आरामशीर जेवता तर मस्त बलूस बनत. त्याचा कळलं तुम्हाला? ध्यानात ठेवा. मग कोणाला पचन जास्त? जो आरामाने जेवण त्याला चांगलं पचतं. लक्षात असू दे. त्याच्यामुळे वांग्याची भाजी जरी असली तर त्यातली तर कमी दमानच खायची. लक्षात ठेवा. The bolus is swallowed by deglutition. काय बेटा? डिग्लुटेशन म्हणजे गिळणे. कळलं का? काय बेटा? गिळणे. तुम्ही बलूस काय करतात? गिळतात. स्वॉलो करतात. आतमध्ये जाते. डिग्लुटेशन आतमध्ये जाते. ठीक आहे. लक्षात असून द्या. ग्लुटेशन कळलं? आता बघा रिगर्गटेशन म्हणतात त्याला. The tongue possesses brace. लक्षात ठेवा. Against the palate and push the balloons into the pharynx. आपण लक्षात असून द्या. तुम्ही पहा बरं का जेवता काही लोक नाही जेवताना काय करतात? तो जो फूड पार्टिकल आहे आपण लगेच आतमध्ये जाऊ देतो का? तो माग जातो ऑटोमॅटिक चावता तो बलूस ऑटोमॅटिक कुठे जायला लागतो? माग. पण लक्षात असून द्या आपली टंग त्याला काय करते? कुठे लोटते बेटा? समोर फॉरवर्ड त्याला वरती आपल्या टाळूकडे काय करतो? ती लोटत राहते. लक्षात ठेवा. आणि नंतर आपण त्याला काय करतो? सॉल्व करतो. आणि कशामध्ये पास करतो ना? त्या ठिकाणी कशामध्ये? फॅरिंक्स मध्ये काय करणार? आपण त्याला पास करणार. लक्षात ठेवा. बलूस फर्दर पासेस टू द esophagus. The saliva contains 98% water and 2% other constituent. सलाइवा मध्ये काय असते? लक्षात ठेवा. तर जवळपास 90% काय बघा? वॉटर कंटेंट त्या ठिकाणी प्रेझेंट असते. लक्षात असून द्या. तुम्ही कुत्रपाद असं नाही कधी कसं लहान वाटलं तुम्हाला नाही तुम्ही दॅट इज सलाइवा. आपली माणसं जशी असली लहान जर समजून घ्या. फॉर एक्झाम्पल आता मी आता गुलाबजामुन खाल्ले आहेत. मी एकटाच खायला लागलो. वा 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 काय गुलाबजामुन वा वा. तर तुम्ही सगळे आता गुलाबजामुन म्हणलं सगळ्यात तोंडे ओले व्हायला लागले असेल लगेच. भूक लागल्यावर म्हणलं असं नसतं. भूक लागली झालं असेल. लक्षात. भूक लागल्यावर काही बी आवडतं माणसाला. बरोबर आहे की नाही? लक्षात ठेवा. भूक लागल्यावर बरोबर चटणी भाकर खातात.
आहे का नाही? आणि जे नाटक करतात ते बी म्हणतो "ओ, काय टेस्टी असते ना चटणी भाकर, अरे बाळा तुला भूक लागली रे, लक्षात टेस्टी बिस्टी नसते पण तुला भूक लागली लक्षात ठेव, बरोबर आहे की नाही? त्याच्यामुळे माणसाला भूक आहे, भूक माणसाला काही बी करायला लावते लक्षात ठेवा. आज आपण सगळे तुम्ही इथं खाली बसलेले, मी इथं उभा राहून शिकवतोय, कशामुळे शिकवतोय? भूक आहे, बरोबर आहे की नाही? लक्षात ठेवा. जर भूक माणसाला वाईट कृत्य करायला लावते, भूक माणसाला चांगले कृत्य करायला लावते, लक्षात ठेवा. त्याच्यामुळे सांगतो तुम्हाला सगळ्यात श्रेष्ठ काय असेल, एखाद्याला 4 भाकरी खाऊ घाला, एखाद्याला 1 भाकर, तुम्ही 1 भाकर खात असाल तर अर्धी भाकर त्याला द्या. याच्यापेक्षा श्रेष्ठ काम अजून दुनियात जगात कोणतंच नाही, लक्षात ठेवा. ठीक आहे, खूप महत्वाच्या गोष्टी आहेत ह्या, तर त्या आपण फॉलो केल्या पाहिजे. असो, लक्ष द्या इकडे सगळ्यात महत्वाची कन्सेप्ट काय सांगायची आपल्याला. हा जो काय 98 आणि 98% वॉटर आणि 82% काय बघतो त्याच्यामध्ये अदर कॉन्स्टिट्यूएंसी. कोणते बेटा? लाईक इलेक्ट्रोलाइट्स कोणते? सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम, क्लोराइड, ओके, अँड बायकार्बोनेट्स. दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट. लक्षात असून द्या. सलायवा कंटेन विचारलं जाईल, सलायवा काय आहे? काय सलायवा मध्ये? सोडियम Na, पोटॅशियम K, कॅल्शियम, क्लोराइड, अजून काय बेटा? बायकार्बोनेट सॉलिड, सोडियम बायकार्बोनेट असेल, बरोबर आहे की नाही? अशा प्रकारचे कार्बोनेट फॉर्म असेल. डायजेस्टिव्ह एन्झाइम आणि मेन असतो सलायवरी अमायलेज. हा सलायवरी अमायलेज खूप महत्वाचा आहे, लक्षात असून द्या. सलायवरी अमायलेजच मेन इनिशियल सगळ्यात पहिलं डायजेशन कोण करते असं विचारलं तुम्हाला. आपल्या बॉडीमध्ये फर्स्ट डायजेशन टेकलेस पाहिजे एन्झाइम इज कॉल्ड ॲज कोणता एन्झाइम बेटा? सलायवरी अमायलेज सगळ्यात पहिले डायजेशन करतो. लाळ मध्ये असतो सलायवरी अमायलेज, आणि तो सगळ्यात पहिले आपण खाल्लेलं अन्न सगळ्यात पहिले रिॲक्ट कोणासोबत होते? तर कोणासोबत? सलायवरी अमायलेज. इज दॅट क्लिअर? लक्षात असून तो काय करतो? स्टार्च असेल तर त्याचं ब्रेकडाऊन करतो माल्टोज शुगर. कशामध्ये? स्टार्चचं कन्व्हर्टेशन माल्टोज शुगर डायसॅक्राइड फॉर्म मध्ये. पॉलिसॅक्राइड कन्व्हर्टेड इनटू अ डायसॅक्राइड फॉर्म. कळलं का? याच्यानंतर विचारलं तुम्हाला अमायलोजचं फंक्शन काय, तर काय सांगता बाळा तुम्ही? पॉलिसॅक्राइड कन्व्हर्टेड इनटू अ डायसॅक्राइड. कळलं? पीस पीस करतं त्याचे. काय करतं? पीस पीस करते, पीस पीस खांड खांड करते. काळ्या लाईनीमध्ये दिलेली लाईन थोडी महत्वाचीच असेल, बरोबर आहे की नाही? काळी दिली म्हणजे कशी आहे? काळी कशी असणार बाळा? ती लाईन महत्वाची असणार, लक्षात ठेवा. काय म्हणतो आपण? द ओनली केमिकल डायजेशन दॅट टेक्स प्लेस इन द माउथ इज बाय द ऍक्शन ऑफ सलायवरी अमायलेज. लक्षात ठेवा, हे जे केमिकल डायजेशन आहे, हे केमिकल डायजेशन आपल्या माउथ मध्ये कंप्लीट करण्याचं काम कोण करत असते? सलायवरी अमायलेज करते. इज दॅट क्लिअर? आता समजायला लागलं की नाही? आहे का नाही? बढिया समजायला लागलं. आता माझी लिंक लागली, लक्षात ठेवा. ठीक आहे, तुम्हाला कळतंय का व्यवस्थित? ध्यान द्या. चला नंतरचा विषय काय म्हणतो आपण. इट हेल्प टू कन्व्हर्टेशन ऑफ स्टार्च इनटू माल्टोज. सांगितलं आता तुम्हाला कशामध्ये कन्वर्ट करते? स्टार्च इनटू माल्टोज. अबाउट 30% स्टार्च गेट कन्वर्टेड इनटू माल्टोज इन द माउथ. माउथ मध्ये आपण खाल्लेल्या पैकी आता खातो काय आपण? स्टार्चच्या फॉर्म मधलं फूड मटेरियल खातो, बरोबर आहे की? पोळीमध्ये काय? स्टार्च आहे. बटाट्यामध्ये काय? स्टार्च आहे, बरोबर बोलतोय ना? भाजीमध्ये काय? मेथीच्या भाजीमध्ये स्टार्च आहे. पालेभाज्या, व्हेजिटेबल्स, पोटॅटो, टमाटर, वांग असेल, भोपळा असेल, जे काय तुम्ही खात असाल प्लांटचा पार्ट, त्याच्यामध्ये काय बेटा? स्टार्च आहे. एखाद्या वेळेस मटण खाल्लं, त्याच्यात काय? ग्लायकोजन. काय? ग्लायकोजन आणि प्रोटीन आहे. बाकी इकडे प्लांट खाल्लं म्हणजे स्टार्च 100% आहे, प्रोटीन पण नाही, पण स्टार्च कसं आहे? 100%. मग खाल्लेल्या पैकी सगळा जो स्टार्च आहे त्यातला 30% स्टार्च कशामध्ये डायजेस्ट होतो बेटा? आपल्या माउथ मध्ये डायजेस्ट होतो. आणि तो कोण डायजेस्ट करते बेटा? सलायवरी अमायलेज. कळलं? आपल्या डायजेस्ट आपल्या याच्यामध्ये लक्षात असतं. सलायवा अल्सो कंटेन लायसोएन्झाइम. सलायवा काय बनवते बेटा? अजून लायसोएन्झाइम बनवते. सलायवा बेक लायसोएन्झाइम. लक्षात ठेवा, लायसोएन्झाइम बनवते. अँड इट ऍक्ट ॲज अ अँटीबॅक्टेरियल. लक्षात असून द्या. तुम्हाला सांगतो महत्वाचा विषय काय बघा, लक्षात असून द्या. एक लक्ष द्या. महत्वाचा विषय काय माहिती का? आपल्याला जर एखादी जखम जर कधी झाली असेल, आपल्याला जर एखादी काय झाली असेल, जखम झाली असेल, त्याच्यावर काय लावतात? लाळ लावतात. लाळ. लक्षात ठेवा, काय लावतात? लाळ लावतात आपली. का? तर आपली लाळ ही अँटीबॅक्टेरियल आहे. काय बेटा? अँटीबॅक्टेरियल. लक्षात ठेवा. जर एखादं जास्त जखम झाली तर कळलं का? ते ओळायचं नाही, लाळ लावायची, त्यांना रक्त प्यायचं नाही. लोक म्हणते हे काय आहे?
एका बाबा साप चावला ते पिक्चर मध्ये काही दाखवतो असं काही नसते. लक्षात ठेवा, सापाचं विष ओढलं जातंय मान्य आहे मला, पण ते चांगलं नाही. ओढायचं नाही, त्याच्यावर खूप सारे प्राथमिक उपचार आहे. लक्षात ठेवा, कळलंय? त्याचे प्राथमिक उपचार केले तरी चालतात. लक्षात ठेवा, कारण ते टॉक्सिन आहे. काय टॉक्सिन आहे, विष आहे. त्याच्यातून आपल्या पोटात येणं म्हणजे योग्य गोष्ट नाही. तरी सापाचं विष जरी आपण पिलं तर आपल्याला काय होणार नाही, आपण मरणार नाही. लक्षात ठेवा, कारण ते आपल्या बॉडीमध्ये ते नसते. पण सापाच्या विषाचे दोन प्रकार असते. लक्षात ठेवा, एक न्यूरोटॉक्सिन असते आणि एक हिमॅटॉक्सिन. लक्षात असू द्या, हिमॅटॉक्सिन जे आहे ते आपल्याला ब्लडमध्ये गेल्यानंतर मरते, पण न्यूरोटॉक्सिन आपल्या कशाला ब्लॉक करते, ब्रेनला ब्लॉक करते, नर्वस सिस्टमला. लक्षात ठेवा, ठीक आहे. ते वेगवेगळ्या प्रकारचे असतात, ते नंतरच्या एखाद्या लेक्चरला तुम्हाला समजून सांगेल. ठीक आहे, न्यूरोटॉक्सिन म्हणजे काय असतं कसं. ठीक आहे, सापाचे विषाचे प्रकार सांगेल नंतर. काय म्हणायचं बेटा, तर हे जे लायसोएन्झाइम आहे कसं आहे बेटा, अँटी बॅक्टेरियल एजंट दॅट प्रिव्हेंट द इन्फेक्शन. काय होऊ देत नाही आपल्याला, इन्फेक्शन होऊ देत नाही. The bolus further passes down through the oesophagus by the peristalsis movement. हे सगळ्याला माहिती आहे. Sometime regurgitation. कोणती प्रोसेस बेटा, रिगर्गिटेशन. लक्षात ठेवा, ही जी रिगर्गिटेशन प्रोसेस आहे हिला काय म्हणतात बेटा, वोमॅटिंग. व्हॉट इज वोमॅटिंग बेटा, वोमॅटिंग म्हणजे काय म्हणे, बाहेर टाकणे. आपण पलटी मारतो तिला, पलटी मारणे म्हणजे काय बोलतो आपण, वोमॅटिंग म्हणे. लक्षात, वोमॅटिंग होते. लक्षात ठेवा, वोमॅटिंग एज टेक्स प्लेस ड्यू टू रिव्हर्स. व्हाय वोमॅटिंग टेक्स प्लेस, अंडरलाइन दिस सेंटेन्स. लक्षात ठेवा, काय म्हणतो आपल्याला, का वोमॅटिंग होते. वोमॅटिंग होताना कोणती प्रोसेस कंप्लीट होते. लक्षात ठेवा, दॅट इज अ स्पॅस्मोडिक पेरिस्टाल्सिस. लक्षात है, यानी सब कुछ उल्टा हो जाएगा. क्या हो जाएगा, उल्टा. आपण आता असं खातोय तर तिची डायरेक्शन काय होईल, चेंज. क्लियर, डायरेक्शन जर चेंज झाली तर त्याला काय म्हणतो बेटा, आपण त्या ठिकाणी स्पास्मोडिक पेरिस्टाल्सिस म्हणतो. लक्षात ठेवा, कळतंय तुम्हाला. ओके, फूड फ्रॉम ओएसोफॅगस एंटर्स इनटू द स्टमक. नंतर आपण गिळलेलं जे फूड आहे ते इथून आता आलेलं आहे. इतकी प्रोसेस आपण इथली बघितली फक्त, आता इथली बघितली. एवढ्या वेळचं मी तुम्हाला इथंच काय काय होतं सांगू राहिलो. तोंडात इतकं होते पाहिलं, आणि आपण म्हणतो आपलं तोंड काय महत्वाचं आहे. आपण तोंड घेऊन आला का इथं, पण तुला माहिती आहे तोंड किती महत्वाचं आहे. जलतेवरून काय महत्वाचं, सुरू करायचं. रिगर्गिटेशन असेल, डिग्लुटेशन असेल, लगेच सलायवरी अमायलेज असेल, फंक्शन ऑफ सलायवरी अमायलेज, डबल त्याने म्हटलं पाहिजे, अरे आलं इथं पळालं ती गोष्ट. असा विषय झाला पाहिजे. लोकांना पकवलं ना, लोक असंच करतात. लक्षात द्या. चला, काय म्हणणार आपण, डायजेशन इन द स्टमक. ओके, नेक्स्ट पॉइंट इज डायजेशन इन द स्टमक. मला असं वाटते, आय होप की समजतंय तुम्हाला. हे चालू आहे तुम्हाला. डायजेशन इन स्टमक. स्टमक मध्ये कसं डायजेशन होतं त्याच्याबद्दल आपल्याला अभ्यास करायचा. स्टमक कुठे असते, पोटाच्या बाहेर असते इकडे. स्टमक ची पोझिशन काय, लेफ्ट साइड ऑफ द बॉडी, बिलो द डायफ्राग्राम. डायफ्राग्रामच्या खाली असते. लक्षात ठेवा. आता याच्यामध्ये काय होतं बघा, स्टमक मध्ये काय होणार आहे, बोथ मेकॅनिकल अँड केमिकल डायजेशन टेक्स प्लेस इन द स्टमक. या स्टमक मध्ये दोन्ही होतात. कोणते कोणते बेटा, मेकॅनिकल अँड केमिकल, दोन्ही डायजेशन होतात. याच्यामध्ये अन्न किती वेळ राहते, 4 ते 5 तास. लक्षात असू द्या, किती तास बेटा, 4 ते 5 तासापर्यंत याच्यामध्ये अन्न आपण राहतं. खाल्लेलं अन्न 4 ते 5 तास आपल्या कशामध्ये असते बेटा, स्टमक मध्ये असते. नंतर ते काय म्हणतात, आपल्या पूर्ण डायजेस्ट व्हायला काय होते, सुरुवात होते. लक्षात असू द्या. द फिजिकल डायजेशन टेक्स प्लेस बाय चर्निंग ऑफ फूड. अर्थात त्याला घुसळीकरण होतात. काय म्हणतात, घुसळीकरण. लक्षात असू द्या, कळतंय तुम्हाला. तर महत्वाचा विषय आहे. मग फिजिकल प्रोसेस, मग कोणती प्रोसेस, फिजिकल प्रोसेस स्टमक मध्ये कंप्लीट होते बेटा, चर्निंग ऑफ फूड. The churning further break down the food particle and mix the gastric juice with the food. या चर्निंग प्रोसेस मुळे काय होते, त्याच्यामध्ये काय ऍड केलं जातं बेटा, गॅस्ट्रिक ज्यूस म्हणजे HCl. काय, HCl हायड्रोक्लोरिक ऍसिड. कॉन्सन्ट्रेटेड हायड्रोक्लोरिक ऍसिड असतं आपल्या बॉडीमध्ये. लक्षात ठेवा, 1.8 pH असतो. किती, 1.8 pH. कमी आहे 1.8 pH. कॉन्सन्ट्रेटेड आहे ते हायड्रोक्लोरिक ऍसिड आपल्या बॉडीमध्ये असते. लक्षात ठेवा. आणि त्याला फूड पार्टिकल एकदम काय होऊन जातात बेटा, मिक्स होते फूड पार्टिकल्स मध्ये. फूड पार्टिकल्स मधले जे काही महत्त्वाचे न्यूट्रिशन आहे ते काय व्हायला लागतात, तिथून बाहेर निघायला सुरुवात होते. इज दॅट क्लिअर. आता
कळतंय? चलो नेक्स्ट पॉइंट देखेंगे अभी, ध्यान देगा। द म्यूकोसा लेयर ऑफ स्टमक हैज गैस्ट्रिक ग्लैंड। नो इम्पोर्टेंट पॉइंट। each gastric gland has a 3 major type of cell। प्रत्येक गॅस्ट्रिक ग्लँड मध्ये किती प्रकारचे सेल असतात बाळा, लक्षात ठेवा। गॅस्ट्रिक ग्लँड म्हणजे काय? गॅस्ट्रिक ज्यूस सिक्रेट करणारा ग्लँड कशामध्ये? स्टमक मध्ये। जो स्टमक आहे पोटाचा जो काय आपला जो स्टमक आहे आपण मराठीमध्ये काय म्हणतात त्याला? अरे स्टमकला मराठीमध्ये काय म्हणतो आपण? जठर म्हणतो। काय म्हणतो? जठर। काय म्हणतो आपण त्याला? जठर। त्या जठरच्या आतमधून गॅस्ट्रिक सेल असतात। काय? गॅस्ट्रिक सेल्स ला गॅस्ट्रिक ग्लँड म्हणतो आपण। काय म्हणतो? गॅस्ट्रिक ग्लँड। आणि याच्या गॅस्ट्रिक ग्लँड आहे, या गॅस्ट्रिक ग्लँड मध्ये किती प्रकारच्या सेल असतात बाळा? 3 प्रकारचे सेल असतात। एक कोणती बेटा? म्युकस सेल। एक कोणती बेटा? पेप्टिक सेल। आणि एक कोणती बेटा? परायटल। लक्षात ठेवा, एक कोणती आहे? परायटल। 3 प्रकारचे आहे। एक आवाज थोडा मोठा येऊ दे तुमचा। एक म्युकस सेल आहे, एक कोणती बेटा? पेप्टिक सेल। तिला म्हणतात चीफ सेल। काय म्हणतात? चीफ सेल। एक कोणती बेटा? परायटल। आणि तिला म्हणतात काय बेटा? ऑक्सिटिक सेल। क्लियर? लक्षात असू द्या, आपण एक एक बघू। म्युकस सेल सिक्रेट म्युकस। म्युकस सेल काय सिक्रेट करते? म्युकस, यानी म्युकस सिक्रेट करण्याचं काम करते। अब पेप्टिक सेल सिक्रेट पेप्सिनोजन। पेप्सी म्हणून एखादं बरं का, लक्षात ठेवा। पेप्सिनोजन काय? पेप्सिनोजन हे इनॅक्टिव्हेटेड फॉर्म मध्ये असतं। कोणत्या फॉर्म मध्ये? इनॅक्टिव्हेटेड फॉर्म मध्ये असतं। पेप्सिनोजन इज इन इनॅक्टिव्हेटेड फॉर्म। इट्स ऍक्टिव्हेटेड फॉर्म इज पेप्सिन। काय? पेप्सिन। क्लियर? लक्षात असू द्या। आता बघा काय म्हणतो, द परायटल सेल सिक्रेट काय बेटा? HCl an intrinsic factor। कोणता फॅक्टर? इंट्रिन्सिक फॅक्टर। HCl an intrinsic factor which is essential for the absorption of vitamin B12। मेन पॉइंट आहे, लक्षात ठेवा। खूप महत्त्वाचा एक इम्पॉर्टंट पॉइंट आहे, ध्यानात असू द्या सगळे जण। परायटल सेल सिक्रेट करतात HCl, ओके, and intrinsic factor which is important for the absorption of vitamin B12। clear? next is that infants आणि छोटे छोटे बेबी जे काय करतात? आईचं काय पितात? दूध पितात। अशा प्रकारचे जे दूध पिणारे लोक असते, इन्फंट्स, छोटे छोटे लोक, यांच्यामध्ये स्टमक मध्ये केमिकल सिक्रेट होतं आणि त्या केमिकलचं नाव काय बेटा? रेनिन। काय आहे? रेनिन नाव आहे, रेनिन। लक्षात ठेवा, इट इज नॉट अ रेनिन ना, इट इज अ रेनिन। ध्यानात ठेवा, रेनी बिनी म्हणतात नाही बरं का। याचं नाव काय बेटा? रेनिन। कोणामध्ये सिक्रेट होतं? दूध पिते बाळ। लक्षात ठेवा, त्यांच्यामध्ये एन्झाइम सिक्रेट होते, त्याला काय म्हणतात? रेनिन एन्झाइम म्हणतात। याचं फंक्शन काय बरं का? लक्ष द्या, याचं फंक्शन काय? रेनिन एन्झाइमचं काय फंक्शन आहे? इट डिग्रेड द प्रोटीन। काय डिग्रेड करण्याचं काम करतं? प्रोटीन डिग्रेड करण्याचं काम करतं। लक्षात द्या, मी सांगतो तुम्हाला नंतर, पॉइंट दिलेला आहे मी त्याच्यानंतर, बघा लक्षात ठेवा। म्युकस प्रोटेक्ट द इनर लाइनिंग ऑफ स्टमक फ्रॉम द HCl प्रेझेंट इन द गॅस्ट्रिक ज्यूस। लक्षात ठेवा, गॅस्ट्रिक ज्यूस कसं आहे? एकदम कॉन्सन्ट्रेटेड, 1.8 त्याचा pH एकदम कॉन्सन्ट्रेटेड, ऍसिडिक आहे। याला जर आपल्या सेल बर्निंग झाल्या त्याच्यापासून जमल का? मग आपल्या सेल त्याच्यापासून बर्निंग झाल्या पॅटर्न येते, मग आपले सेल काय करतात? खूप सारा म्युकस बनवतात। हिच्या म्युकस मध्ये मुळे काय होत नाही? आपल्या जठरच्या ज्या सेल्स आहे, स्टमकच्या ज्या वॉल्स आहे, याच्यावरती काय होत? त्याचा इफेक्ट होत नाही। इफेक्ट नाही झाला पाहिजे, त्याच्यासाठी त्या ठिकाणी काय असतं म्हटलं मी तुम्हाला, तर म्युकस सेल मेम्ब्रेन काय असते? प्रेझेंट असते। तुम्हाला विचारलं जाऊ शकतं, HCl जे आहे त्यापासून प्रोटेक्ट कोण करतं? स्टमकला प्रोटेक्ट कोण करतं? म्युकस करते। कोणती वॉल करते बेटा? म्युकस सेल वॉल। ठीक आहे, आणि ही कशामध्ये प्रेझेंट असते? म्युकोसा। कशामध्ये? म्युकोसा कोण आहे? इंटरनल लेयर ऑफ ओइसोफॅगस। काय? ओइसोफॅगसची काय? इंटरनल लेयर आहे। काय म्हणते या ठिकाणी? HCl म्हणजे काय? हायड्रोक्लोरिक ऍसिड इन गॅस्ट्रिक ज्यूस मेक द फूड ऍसिडिक। ते काय, त्याचं काम काय? फूडला काय करण्याचं? ऍसिडिफिकेशन करण्याचं काम आहे, लक्षात ठेवा। आणि टू स्टॉप द ऍक्शन ऑफ सलायव्हरी अमायलेज। कारण अजूनही सलायवा आपल्या कशामध्ये प्रेझेंट असेल? फूड मध्ये प्रेझेंट असेल, लक्षात ठेवा। मग आतमध्ये आल्यानंतर सलायव्हरी अमायलेज अजून जे डिग्रेडेशन चालू आहे ते कंटिन्यू चालू नाही राहिलं पाहिजे, बंद झालं पाहिजे, म्हणून ऍसिडिटी इन्क्रीज करण्याचं काम कोण करत असतं बेटा? या ठिकाणी HCl करतं, लक्षात असून द्या। इट किल द जर्म्स। कधी कधी तुम्ही काय करतात? फूड खाता खाता काही जर्म्स बी खाऊन घेतात, बॅक्टेरिया खाऊन घेतात।
आणि तुम्ही का चांगलं खातात काय काही तुमच्या फूड तुमच्या हाताच्या वरती खूप सारे बॅक्टेरिया असतात. तुम्ही म्हणते का तिथं साबुनशी हात धुये 1 मिनिट तर साबुनशी काय धुये हात धुये तर साबुनशी हात धुये म्हणतो तसं तशा प्रकारे आपण तर की साबुनशी हात धुत नाही. मग जर्म्स गेले आतमध्ये मग आपल्या पोटात दुखू नये म्हणून ते जर्म्सला मारायचं काम मी कोण करते HCl करते. लक्षात ठेवा ऍसिडिक कळलं आणि त्याच्यानंतर पुन्हा काय करते अजून काय म्हटलं आपण मला कुठे केलं ते इट किल द जर्म might be present in the food. नंतर काय म्हणतो आपण पेप्सिनोजन get converted into active enzyme that is called as pepsin. Pepsin काय pepsinogen converted into a pepsin and pepsin in the acidic medium provided by HCl. लक्षात ठेवा पेप्सिनोजन जो पेप्सिन मध्ये कन्वर्ट होणार आहे कशामध्ये कन्वर्ट होणार आहे पेप्सिन एन्झाइम मध्ये. बघा पेप्सिनोजन इज अ इनॅक्टिव्हेटेड फॉर्म ऑफ पेप्सिन. काय पेप्सिनोजन हे कशाचा फॉर्म आहे इनॅक्टिव्हेटेड फॉर्म आहे कशाचा बेटा पेप्सिनचा. आणि लक्षात असून द्या हे जे पेप्सिन आहे हे खूप सारी वर्किंग करणार आहे. पेप्सिनोजन याच्यामध्ये कन्वर्ट होण्यासाठी लागते काय ऍसिडिटी लागते ऍसिडिटी लागते. ऍसिड त्या ठिकाणी बनलं पाहिजे आणि ते ऍसिड बनतं कशामुळे बघा त्या ठिकाणी तर हायड्रोक्लोरिक ऍसिड जे तिथं ऍसिडिटी मेंटेन करण्याचं काय करतं काम करतं. जो हायड्रोक्लोरिक ऍसिड सिक्रेट झाला तर ऑटोमॅटिक पेप्सिनोजन कन्वर्टेड इनटू अ पेप्सिन. क्लियर थोडं समजतंय का लक्षात ठेवा डबल घरी दोन दोन तीन वाचलं तर कळून नाही. पेप्सिनोजन गेट कन्वर्टेड इनटू अ एन्झाइम दॅट इज पेप्सिन कळालं इथपर्यंत. In the presence of pepsin, protein converted into a proteins. Sorry, peptones. काय बेटा? Peptones and peptides. Your peptones, peptides and proteoses. काय म्हणतो आपण त्याला? Proteoses. आता तुम्ही म्हणता सर काय आहे? Proteoses म्हणजे काय? ये जेव्हा प्रोटीन ब्रेकडाउन हुआ उसका तो बन गया प्रोटियोसिस. कळलं का? म्हणजे लंब्याचं कन्व्हर्सेशन कशात करायचं छोट्या पीस मध्ये. कारण आपल्याला कशातून ऍब्सॉर्ब करता येतो स्मॉल इंटेस्टाइन मधून काय करणे ऍब्सॉर्ब करणे. तू त्यातून आला पाहिजे मध्ये ब्लड मध्ये ऍड झाला पाहिजे मग करा प्रोटिओसिस. कळलं तुम्हाला प्रोटिओसिस मध्ये कन्वर्ट करा. त्याच्यानंतर काय बेटा तर त्याला म्हणणार आपण काय पेप्टोनिस पेप्टाइड म्हणजे काय त्याचे बारीक बारीक काय करा पेप्टाइड लिंकेज काय करून टाका बाहेर काढून टाका. पेप्टाइड लिंकेज माहिती ना प्रोटीनचं पॉलीपेप्टाइड त्याचं काय करून टाका पेप्टाइड लिंकेज करून टाका. नंतर त्याला काय करा ब्रेक करा आणि ते प्रोटीन नंतर ब्लड मध्ये डबल बनवा. कळलं